नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर। मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नवीन जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ती जाहिरात आहे महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस प्री एक्झामिनेशनसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघूया किती पदे आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी किती पदे आहे। तर यामध्ये टोटल 2 पोस्टसाठी पदे भरल्या जाणार आहे। 26 मे 2019 रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे या जिल्हा केंद्रावर या पदांसाठी एक्झाम घेण्यात येईल, म्हणजे 5व्या महिन्यामध्ये। तर टोटल 100 पदे आहे। सहाय्यक वन संरक्षक गट क्लास ए लेवलचं पद आहे। यासाठी एकूण 29 पदे आहे। त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण 4 पदे आहे। त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 3 आणि महिलांसाठी 1 रिक्त आहे। त्यानंतर NT-B साठी 1 पद आहे, NT-C साठी 1 पद आहे आणि 1 महिलांसाठी राखीव आहे, म्हणजे एकूण 2 पदे आहे। NT-D साठी 1 पद आहे। इतर मागासवर्गीयांसाठी 2 पदे आहे, त्यामध्ये 1 सर्वसाधारणसाठी आणि 1 महिलांसाठी राखीव आहे। SBC साठी 2 पदे आहे, त्यामध्ये 1 सर्वसाधारण आणि 1 महिलांसाठी राखीव आहे। सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय यांच्यासाठी 5 पदे आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 4 पदे रिक्त आहे, महिलांसाठी 1 पद रिक्त आहे। त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यासाठी 3 पदे आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 2 पदे रिक्त आहे आणि 1 महिलांसाठी रिक्त आहे। आणि खुलामध्ये एकूण 9 आहे, त्यामध्ये 5 पदे सर्वसाधारणसाठी आणि 3 पदे महिलांसाठी आणि 1 खेळाडूसाठी रिक्त आहे, म्हणजे एकूण 29 पदे आहेत। त्यापैकी 19 पदे सर्वसाधारण उमेदवार, 9 पदे महिला आणि 1 पद खेळाडूसाठी। त्यानंतर वनक्षेत्रपाल गट ब क्लास 2 ऑफिसर लेवल पद आहे। एकूण 71 पदे आहे। पदसंख्या SC साठी टोटल 10, सर्वसाधारणसाठी 5 पदे रिक्त आहे, महिलांसाठी 3 पदे रिक्त आहे, खेळाडूसाठी 1 आणि वनशास्त्र पदवीधारक जे आहे त्यांच्यासाठी 1 पद रिक्त आहे। त्यानंतर ST प्रवर्गासाठी आहे टोटल पद 5, आरक्षित सर्वसाधारण उमेदवारासाठी त्यामध्ये 3 आहे, महिलांसाठी 2 आहे। त्यानंतर विमुक्त जाती A साठी 1 पद रिक्त आहे, NT-B साठी 1 पद रिक्त आहे, NT-C साठी 6 पदे रिक्त आहे, त्यामध्ये 8 पदे रिक्त आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारणसाठी NT-Cला 6 पदे मिळणार आहे आणि महिला उमेदवारांना 2 पदे। त्यानंतर NT-D साठी एकूण 3 पदे रिक्त आहे, त्यामध्ये 2 पदे सर्वसाधारण उमेदवारासाठी आहे आणि 1 पद महिला उमेदवारासाठी रिक्त आहे। त्यानंतर OBC मध्ये टोटल 14 पदे रिक्त आहे, त्यामध्ये 8 पदे सर्वसाधारणसाठी रिक्त आहे आणि महिलांसाठी 4 पदे रिक्त आहे आणि 1 पद खेळाडूसाठी आणि ज्यांची वनशास्त्र पदविकाधारक आहे त्यांच्यासाठी 1 पद रिक्त आहे। त्यानंतर विशेष मागास प्रवर्गासाठी एकूण 2 पदे रिक्त आहे, त्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारासाठी 1 पद आणि महिलांसाठी 1 पद रिक्त आहे। त्यानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे SC-BC साठी टोटल 11 पदे रिक्त आहे, त्यामध्ये सर्वसाधारण उमेदवारांसाठी 6 पदे रिक्त आहे, महिलांसाठी 3 पदे रिक्त आहे, खेळाडूसाठी 1 पद रिक्त आहे आणि ज्यांची वनशास्त्र पदविकाधारक आहे त्यांच्यासाठी 1 पद रिक्त आहे। त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकसाठी एकूण 7 पदे रिक्त आहे, त्यामध्ये सर्वसाधारणसाठी 5 पदे रिक्त आहे, महिलांसाठी 2 पदे आहे। त्यानंतर खुलासाठी एकूण 9 पदे रिक्त आहे, त्यामध्ये 3 पदे सर्वसाधारणसाठी आणि महिलांसाठी 3 पदे रिक्त आहे, खेळाडूसाठी 1 पद रिक्त आहे, अनाथसाठी 1 पद रिक्त आहे, वनशास्त्र पदवीधारकसाठी 1 पद रिक्त आहे। एकूण अशी 71 जागेवर ही भरती आहे। एकूण मागासवर्गीयांसाठी वनक्षेत्रपाल यासाठी 62 पदे रिक्त आहे आणि खुलासाठी 9 पदे रिक्त आहे। तर प्रस्तुत पदसंख्येमध्ये जागेमध्ये वाढ होऊ शकते, कमी पण होऊ शकते। यानंतर आपण वयाची मर्यादा बघूया। तर वयाची जी मर्यादा आहे ती सहाय्यक वन संरक्षकसाठी 18 आहे मिनिमम आणि मॅक्झिमम आहे 38 आणि मागासवर्गीय उमेदवारासाठी 43 आहे। त्यानंतर वनक्षेत्रपालसाठी कमीत कमी 21 आहे आणि अमागाससाठी म्हणजे ओपन प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 38 आहे आणि मागासवर्गीयांसाठी 43 आहे। सहाय्यक वन संरक्षकसाठी 18 आहे मिनिमम। तर यासाठी वेतन श्रेणी किती आहे ते बघणार आहोत। वेतन श्रेणी याच्यासाठी गट अ क्लास ए लेवलचे जे पद आहे त्यासाठी 9,300 ते 34,800 आणि ग्रेड पे तब्बल 5,000, तर तुम्हाला पगार हा भरगच्च असेल। गट ब साठी रुपये 9,300 ते 34,800 या दरम्यान आणि ग्रेड पे असेल 4,400, इथे सुद्धा तुमचा पेमेंट हा भरगच्च आहे। तर वनक्षेत्रपाल या पदाकरता एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय हवं आहे हे बघणार आहोत आपण। वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्याशास्त्र, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील संविधानिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक
विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे ज्यांनी मॅथमध्ये BSc केलेली आहे तर त्यांनी 12वी हे सायन्समधून केलेले असावे. त्यानंतर शासनपत्र महसूल वन विभाग क्रमांक FST हा पर्टिक्युलर क्रमांक आहे नुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्हता धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपाल या पदासाठी पात्र असतील. तर वनक्षेत्रपाल या पदाकरिता वनशास्त्र पदविकाधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद हे परिच्छेद क्रमांक 642 मध्ये नमूदनुसार अर्हताधारकाकडून भरण्यात येईल. म्हणजे ही जी अर्हताधारक आहे त्यांच्याकडून. तर ज्यांची इंजिनिअरिंग झाली आहे ते सुद्धा अप्लाय करू शकतात, ज्यांची BSc झाली आहे ते सुद्धा अप्लाय करू शकतात आणि ज्यांची वनक्षेत्रपाल पदाकरिता वनशास्त्रामध्ये पदवीधारक झाले आहे ते सुद्धा अप्लाय करू शकतात. त्यानंतर तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर बघा सहाय्यक वनसंरक्षक तसेच वनक्षेत्रपाल पदासाठी पसंतीक्रम दर्शविलेल्या उमेदवारांच्या बाबतीत वरीलप्रमाणे शारीरिक अर्हता आढळून न आल्यास त्यांच्या पसंतीक्रमाचा संबंधित पदासाठी विचार केला जाणार नाही. त्यानंतर पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे जे अपियर आहे अंतिम वर्षाला इंजिनिअरिंग BSc याला आहे ते सुद्धा यासाठी फॉर्म भरू शकतात. जर नाही तुमच्याकडे डिग्री पूर्ण कंप्लीट असणेच गरजेचे आहे. त्यानंतर शारीरिक पात्रता काय ते बघणार आहोत. उंची ही महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि पुरुष उमेदवारांसाठी 163 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. छाती ही पुरुष उमेदवारांसाठी न फुगवता 79 सेंटीमीटर असावी आणि न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा. म्हणजे तुमची जास्तीत फुगवल्यानंतर छाती जशी तुमची एक्झाम्पल 79 आहे न फुगवता तर फुगवल्यानंतर तुमची 84 असायला हवी. त्यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी महिलांमध्ये उंची 145 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि पुरुष उमेदवारांसाठी 152.5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. छाती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर छाती फुगायला हवी. यानंतर सहाय्यक वनसंरक्षक म्हणजे क्लास 1 लेवलचं जे पद आहे यासाठी आपण पात्रता बघणार आहोत. यासाठी पात्रता आहे खालील विषयातील कमीत कमी एका विषयाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. म्हणजे वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या, पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र किंवा कृषी अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर. म्हणजे ज्यांच्याकडे पदवी आहे ते इंजिनिअरिंगचे स्टुडंट असो, ॲग्रिकल्चरचे स्टुडंट असो, वनस्पतीशास्त्र BSc असो, रसायनशास्त्र BSc असो, वनशास्त्र BSc असो, भूशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र यापैकी एका विषयामध्ये सुद्धा BSc असो तरी ते सर्व उमेदवार या पदाकरता एलिजिबल आहे यापैकी एका विषयात असली तर. आणि वनक्षेत्रपाल या पदाकरता आपण काय क्वालिफिकेशन लागते ते आधी डिस्कशन केलेले आहे. हे सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक गट अ पदाकरता पुरुष व महिला उमेदवारांमध्ये अनुक्रमे 25 किलोमीटर व 14 किलोमीटर अंतर 4 तासात पूर्ण करणे गरजेचे आहे. तसेच वनक्षेत्रपाल गट ब पदाकरता पुरुष व महिला उमेदवारांमध्ये अनुक्रमे 25 किलोमीटर व 16 किलोमीटर अंतर हे 4 तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे. प्रस्तुत परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे शिफारस झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांचे शारीरिक मोजमापे शासनाच्या संबंधित विभागासमक्ष प्राधिकाऱ्याकडून तपासून घेतल्या जाणार. तसेच वैद्यकीय चाचण्या घेण्यात येईल. वरीलप्रमाणे शारीरिक मोजमापे न भरल्यास व वैद्यकीय चाचणीमध्ये पात्र न ठरल्यास उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरेल. तर यामध्ये बघा प्रशिक्षण कालावधी किती असेल. सहाय्यक वनसंरक्षक व वनक्षेत्रपाल पदाकरता परीक्षा विधीन कालावधी 3 वर्षाचा असेल. सहाय्यक वनसंरक्षकाच्या प्रशिक्षण पाठ्यक्रमाचा 2 वर्षाचा कालावधी व प्रधान मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी निश्चित केल्याप्रमाणे वनक्षेत्रीय प्रशिक्षणाचा समावेश असेल. तर त्यानंतर तुम्हाला बंधपत्र लिहून द्यावे लागेल म्हणजे बॉन्ड आहे. सेवा प्रवेशोत्तर शर्ती. परीक्षेचे टप्पे किती आहे ते बघणार आहोत. परीक्षेचे टप्पे एकूण 3 आहे. पूर्व परीक्षा 100 गुण, मुख्य परीक्षा 400 गुण, त्यानंतर मुलाखत 50 गुण आणि फिजिकल टेस्टसुद्धा आहे. म्हणजे एकूण 4 टप्पे आहे. प्रमाणपत्र पडताळणी करण्यात येईल. चालान किती आहे ते बघणार आहोत. मागासवर्गीय उमेदवारांसाठी टोटल 274 रुपये चालान आहे आणि अमागास उमेदवारांसाठी टोटल 374 रुपये चालान आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन या वेबसाईटवर करायची आहे. mahampsc.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला ॲप्लिकेशन करायची आहे. तसेच www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा लिंक उपलब्ध आहे. सर्व डाटा व्यवस्थित फिल करायचा आहे. याआधी तुम्ही ॲप्लिकेशन फिल करे असाल तर त्याला मॉडिफाईड करून घ्या अजून काही जास्तीचे क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे आहे तर. आणि सदर केंद्र निवडा. केंद्र तुम्हाला सांगितले आहे कुठे आहे. केंद्र फक्त
या ठिकाणी आहे मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे. फक्त या 4 केंद्रावर वनरक्षक, वनसंरक्षक आणि वनक्षेत्रपाल या पदासाठी जी भरती आहे यांच्यासाठी केंद्र आहे. कोणते? मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे. तर हे आहे क्वालिफिकेशन आणि सर्व पदांची माहिती, वयाची मर्यादा. समोरच्या सर्व माहितीसाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.